महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा बरसणार. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील. महाराष्ट्रातल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी. गेल्या 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होत असल्याचं भाकीत हवामान तज्ज्ञ, शेतकऱ्यांचं देवदूत म्हणून त्यांना संबोधलं जातं, असे पंजाबराव डग पाटील, धामणगाव, गुगळी, तालुका सेलू, जिल्हा परभणी यांनी GD9 न्यूजचे संपादक यांच्याशी बातचीत केली आहे, श्री गजानन देशमुख यांनी. तर बघूया काय म्हणतात पंजाबराव डग पाटील. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला. नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आताच्या महत्वाच्या आपण एक बातमीकडे बघणार आहोत. तर गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे. बळीराजाने पेरण्या केलेल्या आहेत, पेरण्या चांगल्या प्रकारे झाल्या आहेत आणि अत्यंत पावसाची गरज आता पिकाला भासत आहे. आणि याच्यासाठी हवामानाचा अंदाज देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंजाबराव डग साहेब, धामणगाव, गुगळी, तालुका सेलू, जिल्हा परभणी आपल्या सोबत आहेत. डग साहेब, आपलं GD9 मध्ये खूप खूप स्वागत आहे. हा, धन्यवाद. आज आहे 15 जुलै 2026. ओके. तर ते 8 दिवस झाले विश्रांती जे घेतलेला पाऊस आहे ते आज दुपारनंतर सुरू होणार आहे. मग आज दुपारनंतर सुरू होत आहे. म्हणजे मग आज मुंबईला सुरुवात होईल, नाशिककडे, पुण्याकडे, कोकणपट्टी, घाटमाता, कोल्हापूर पासून ते अशी संपूर्ण घाटमाता मुंबईपर्यंत ते सुरू होणार आहे. आणि लगेच काय होईल, महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर म्हणजे 2:30-3च्या नंतर मग बऱ्याच भागामध्ये पाऊस 2:30 नंतर जो पाऊस सुरू होतोय, प्रामुख्याने कोणकोणत्या जिल्ह्यात चालू होतोय, कोणकोणत्या भागात चालू होतोय अंदाजे? पुण्याकडे सुरू होईल, आयनगर होईल, नाशिक होईल, इकडे बीडकडे होईल, सोलापूर, पंढरपूरकडे आतापर्यंत नव्हता पडला, पंढरपूर होईल, सोलापूर जिल्ह्यात होईल, धाराशिवकडे होईल. म्हणजे आज थोडक्यात महाराष्ट्रामध्ये सगळीच्या भागामध्ये हा पाऊस सक्रिय होतोय. हो हो. अच्छा, आता तसं प्रामुख्याने बघितलं उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव हा ज्या उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, तर यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याची काय परिस्थिती सांगाल? आमचे 13 तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये, येवला, नांदगाव, चांदवड, निफाड असेल, नांदगाव असेल, तिकडे कळवण, सटाणा, बागलाण, या 13 तालुक्याचा आमचा काय अंदाज आहे तुम्ही आम्हाला नाशिक जिल्ह्यात? काय होणार, दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं नंदुरबारकर देखील आज सुरुवात होईल. जळगाव, नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज दुपारच्यालाच पाऊस सुरुवात होईल. आज दुपारनंतर पाऊस चालू होतो नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी. मग हे दररोजची दररोज थोडं वाढत जाईल असंच. अच्छा. आणि याची साधारणतः व्याप्ती कशी असणार आहे, किती दिवस राहणार आहे पाऊस, कसं सांगायचं? कम्प्लीट 5 ऑगस्ट पर्यंत आहे. आता मग आता पुन्हा बंद होणार नाही सध्या. मग हे जसं आता बंद झालं तसं नाही बंद होणार, आता सुरूच राहणार. मग इकडे तिकडे चालूच राहणार राज्यात 5 ऑगस्ट पर्यंत. हो. अच्छा, मला सांगा, आता समजा महाराष्ट्रात तुम्ही सांगितलं घाटमाता जो सांगितलं आहे, सोलापूर, सातारा, सांगली, पुणा वगैरे या भागामध्ये, तर साधारणतः जर बघितलं तर महाराष्ट्राचा जो पूर्ण आहे 36 जिल्हे, हा पूर्ण 36 जिल्ह्याचा आढावा कसा सांगता येईल आपल्याला? तर आज काय होणार आहे, कोकणपट्टी, पुणे, सातारा, सांगली, पुणे, इकडे मुंबई, नाशिक इकडे सुरुवात होईल. पुन्हा ते पाऊस आयनगरला राहील, इकडं सोलापूर जिल्हा राहील, बीड जिल्ह्यात, धाराशिव जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात बऱ्याच भागात राहील, परभणी राहील, जालना राहील, संभाजीनगर राहील. साधारणतः कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात दाखवला जातो? आता हे इकडं सध्या आज पश्चिम महाराष्ट्रात जास्त राहील. आज पश्चिम महाराष्ट्र पहिल्यांदा घेतलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याकडे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे साधारणतः उद्यापासून व्याप्ती वाढत चालेल. हो. आणि त्याच्यानंतर परत एक लो प्रेशर चक्रीवादळ येणार 19-22च्या नंतर. मग ते विदर्भाकडून येईल. मग ते 11 जिल्ह्याला विदर्भात जास्त पडेल ते. अच्छा, 22 तारखेला विदर्भामध्ये जास्त पाऊस होतो आपल्या हिशोबाने. हो. म्हणजे कमी दाबा जो पट्टा आहे हा किती तारखेला, 22 तारखेला हो 21च्या नंतर जे मग ते 22 पासून मग बरंच भाग कव्हर करत आहे. मग 22 ते 27-26 पर्यंत राहील ते. मग ते पाऊस मग तसं तिकडं महाराष्ट्रात बी पडेल. मग तिकडे काय विदर्भात धुमाकूळ झाली तर मग त्याच्यामुळे रिमझिम पाऊस महाराष्ट्रात पडेल. अच्छा, थोडक्यात झड स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. ते तिकडून जोरात परत जाईल, मग इकडे रिमझिम पडेल. अच्छा, म्हणजे मराठवाड्यात विदर्भामध्ये जास्त स्वरूपाचा असणार आहे आणि महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम भागामध्ये तो जड असणार आहे. जड असणार. हो. ओके, धन्यवाद. आमच्या बळीराजासाठी तुम्ही एक आनंदाची बातमी दिली आणि खूपच अत्यंत महत्वाची बातमी म्हणावं लागेल. का आता जे पिकं आहेत ते सध्या कोमजायला लागले होते. पावसाची अपेक्षा शेतकरी आकाशाकडे ढगलून बघितला होता. महागा मोलाचं बियाणं आज बळीराजाने आज जमिनीमध्ये सोडलेलं होतं, पण आज योगाने पावसाला सोडत होते आणि
आणि खूपच आपले धन्यवाद. असेच वेळोवेळी आम्हाला आमच्या गिरणीच्या माध्यमातून बळीराजाला आपण ही माहिती देत जावा. हीच आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना. विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टी क्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण. एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल. येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला.